नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. सट्टा बाजार म्हणजेच शेअर मार्केटमध्ये कमी कालावधीत जास्तीच्या परताव्याचा आमिष दाखवून फसवणाऱ्या 2 आरोपींना जेरबंद करण्यात सायबर पोलिसांना यश आलंय. नवी मुंबईतील एका व्यक्तीची 44,72,000 रुपयांची फसवणूक त्यांनी केली होती. निलेश अरुण इंगवले आणि संजय रामभाऊ पाटील असं अटक आरोपींची नाव आहेत. शेअर्स खरेदी विक्री ट्रेडिंगच्या नावाखाली जास्तीचा फायदा होत असल्याचं बनावट ॲप दाखवून नवी मुंबईतील एका व्यक्तीची त्यांनी 44,72,000 रुपयांची फसवणूक केली होती. सुरुवातीला आरोपींनी फिर्यादियाला चांगला परतावा दिला, मात्र नंतर परतावा देणं बंद केलं होतं. गुंतवणूक केलेली रक्कम ही आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून विविध खात्यात स्वीकारली होती. सुरुवातीला परतावा दिला, मात्र नंतर अनेकदा तगादा लावूनही परतावा मिळत नसल्याने फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. हा प्रकार 5 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान घडला होता. या तपासात सुरुवातीला ज्या बँक खात्यात फिर्यादीने पैसे भरले होते ती सर्व खाती गोठवण्याची विनंती पोलिसांनी संबंधित बँकेला केली होती. बँकेने ही बँक खातं गोठवल्याने 18,51,511 रुपये गोठवण्यात आले होते. त्यासोबतच तांत्रिक तपासात सुरुवातीला यातील आरोपी निलेश इंगवले हा कामोठे येथील यशराज कॉम्प्लेक्स येथे राहत असल्याचं समोर आलं. पोलीस टीमने याला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याचा साथीदार परिसरात दूध व्यवसाय करणारा संजय पाटील यालाही कामोठे येथील त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. आरोपी संजय पाटील हा सायबर फसवणुकीकरता वापरणारे बँक खाते हाताळत असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. संजय आणि त्याचे इतर साथीदारांनी अनेक नागरिकांच्या कागदपत्रांद्वारे बँक खाते उघडून ते गुन्ह्यासाठी वापरत होते. आरोपीकडून 5 धनादेश पुस्तिका, 6 डेबिट कार्ड, 4 मोबाईल फोन, 10 सिम कार्ड जप्त करण्यात आलेत. या आरोपींवर राज्यासह देशभरातून 10 सायबर गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपींना कोर्टात हजर केलं असता 4 दिवसांची पोलीस कोठडी फर्माविण्यात आली आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.